शिर्डीतील दुहेरी हत्याकांड नंतर शिर्डीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मागणीनंतर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओलाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी जोरदार मोहीम सुरू केली असून शिर्डीत गुन्हेगारी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शिर्डीतील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गणेशप्पा साहेब शेजवळ या तरुणाकडे अग्निशस्त्र असल्याबाबत गोपनीय खबराने माहिती दिली असता केवळ दहशत निर्माण करण्याकरिता हवेत गोळीबार करत त्याचा व्हिडिओ काढणाऱ्या गणेशप्पा साहेब शेजवळ नामक तरुणास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदिवे, बाळासाहेब नागरगोजे, रोहित येमूल, प्रमोद जाधव, रमेश राजा अत्तार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सारिका दरेकर, अरुण मोरे या पथकाने संशयितांची माहिती घेऊन पडताळणी केली असता सदर संशयित तरुण शिर्डीतील आरबीएल चौकाजवळ मिळून आला असता शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याने त्याच्याकडील शस्त्र हे अजय शेजवळ राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 2-3 गावठी कट्टे, 3 रिकाम्या पुंगळ्या आणि 3 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।